नामांकित कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहेत। 8 पैकी 6 आरोपी अटकेत आहेत तर 2 महिला आरोपी फरार आहेत। नाशिकमधल्या प्रकरणाने आता सगळीकडे खळबळ माजली आहे। कंपनीतील मॅनेजर अश्विनी चेनानी फरार झाले आहेत तर पीडितांनी चेनानी यांच्याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय। कंपनीतील कर्मचारी निदा खानही फरार झाले आहेत। फरार आरोपींच्या शोधासाठी नाशिक पोलिसांची पथकं आता रवाना झाली आहेत। बहुराष्ट्रीय कंपनीत आरोपींकडून हिंदू तरुणी लक्ष्य करण्यात आली आहे। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। किरण, आज संपूर्ण दिवस या सगळ्या प्रकारानं खळबळ माजली आहे। नाशकातला हा धक्कादायक प्रकार आहेत, पण यातले 8 पैकी 6 आरोपी अटके झालेत तर 2 महिला आरोपी फरार असल्याचं समजतंय। नेमकं काय घडलंय? तर म्हणजे या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर नाशिक पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे त्यामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी असलेले जे आरोपी आहेत ते पाहता 8 आरोपी आहेत। 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यापैकी 5 जणांना आज नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर देखील करण्यात आलेलं होतं। एक आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आलेली होती। त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देखील सुनावली गेलेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या उर्वरित 2 महिला आरोपी आहेत त्यापैकी एक असलेली ऑपरेशन मॅनेजर जी नामांकित कंपनीची आहे ती अश्विनी चेनानी ही फरार आहे आणि आणखी एक आरोपी असलेली निदा खान ही देखील फरार आहे। यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे ज्या पद्धतीनं पीडित महिला यांनी फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये जो उल्लेख केला गेलेला आहे त्यामध्ये ऑपरेशन मॅनेजर म्हणून अश्विनी चेनानी यांच्याकडे या संपूर्ण प्रकाराची तक्रार करण्यात आलेली होती। त्यांनी कुठल्याही पद्धतीची दखल घेतली नाही, दुर्लक्ष केलं, म्हणून त्यांना देखील आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्या सध्या फरार असल्याची माहिती मिळते। त्या सगळ्या अनुषंगानं निदा खान आणि अश्विनी चेनानी यांच्या शोधासाठी नाशिकचे पथके हे रवाना झालेली आहेत। नाशिक पोलिसांकडनं त्याचा तपास केला जातोय। सध्याच्या घडीला जर बघितलं तर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली जी एसआयटी स्थापित केली गेलेली आहे त्याला सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने ही संपूर्ण कारवाई केली जाते आणि त्यासाठीची जी पथके रवाना करण्यात आलेली आहेत ती अश्विनी चेनानी आणि निदा खान यांच्या शोधासाठी। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अतिशय भयंकर हे संपूर्ण प्रकरण आहेत। यामध्ये धर्माच्या भावना दुखावल्याच्या अनुषंगाने देखील यामध्ये कलम लावली गेलेली आहेत, विनयभंग केलेला आहे, बलात्कार केलेला आहे, अशी वेगवेगळी ही सगळी कलम आहेत आणि अशा सगळ्या अनुषंगाने थेट 9 गुन्हे आणि त्यानंतर एसआयटी आणि आत्ताच्या घडीला हा संपूर्ण तपास केला जात असताना 2 महिला आरोपी या फरार आहेत। त्यांचा शोध आता सध्याच्या घडीला घेतला जातोय। येत्या काळामध्ये या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। प्रामुख्याने 25 ते 30 महिला यामध्ये पीडित असल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांकडनं अधिकचा तपास केला जातोय। तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे बघावं लागणार आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट बद्दल। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत होते।